पासून बनलेलं असणार आहे. जरी पुद्गल इंद्रियाकरता लागणारं पुद्गल आहार वर्गणेचं आणि मनाकरता लागणारं पुद्गल मनोवर्गणेचं आहे. त्यामुळे हे जसं दिसून पडते त्याप्रमाणे द्रव्य मनही दिसणार नाही. ती अत्यंत सूक्ष्म अशी वर्गणा असणार आहे. तर त्या मनोवर्गणेच्या परमाणूंना 8 पाकळ्याच्या आकाराचा कमला रूपानं असणारा घनांगुल असंख्य भाग मात्र, घनांगुलाचा असंख्यात्वा भाग मात्र अचिदपिच अचेतन स्वरूपाचं हे द्रव्यमन असणार आहे. मग त्याला मन नाव का आलं? जर पुद्गलापासूनच बनलं आहे तर मग त्याला द्रव्यमन हे नाव मन का नाव आलं? त्यासाठी खुलासा करत आहे. भाव मनसा हा स्वार्थग्रहणे सहाय्यता येते. भाव मन जेव्हा आपलं काम करणार आहे, स्वार्थग्रहण म्हणजे भाव मन जेव्हा जाणण्याचं कार्य करणार आहे, त्या जाणण्याच्या कार्याच्या काली म्हणजे स्वार्थग्रहणे सहाय्यता येते. हे द्रव्य मन निमित्त असणार आहे. हा एक नियम आहे. भाव मन आधी की द्रव्य मन आधी? भाव मन आधी, भाव इंद्रिय आधी, द्रव्येंद्रिय नंतर येते. हां, तर विग्रह गतीमध्ये द्रव्यमनही नाही किंवा द्रव्येंद्रियही नाही, भावेंद्रिय आणि भावमन आहे. म्हणून आधी भावमन भाव इंद्रिय राहतील. आत्म्याची पर्याय हां, आत्म्याची लब्धी रूपानं इंद्रिय तसं नाही तर तो अचेतन होऊन बसेल ना. तेवढ्या 3 समयापुरता जीव अचेतन होईल, पण त्याही वेळी तो सचेतन रूपाचा आहे. आणि म्हणून आधी भावमन भावेंद्रिय असतात. क्षयोक्षमाला अनुसरून इंद्रिय किंवा शरीर प्राप्त होते. आणि म्हणून द्रव्य मन मागून प्राप्त होणार असतं. तर भावमनाच्या कार्यासाठी हे द्रव्य मन निमित्त मात्र म्हणणार आहे. उपयोग रूपानं जेव्हा इंद्रियाचं किंवा मनाचं कार्य होणार आहे तेव्हा नियमाने द्रव्येंद्रिय प्राप्त झाल्यावर होणार आहे. केवळ भावेंद्रिय असल्यानं उपयोग होत नाही, तर द्रव्येंद्रियाची प्राप्ती झाल्यानंतरच भावेंद्रियाचं कार्य सुरू होतं. भावमना हा परिणामो भवती तदात्मोपयोग मात्र वा. भावमन जो आहे तो आत्मोपयोग मात्र परिणाम भवती, आत्म्याच्या उपयोग मात्र रूपाचा परिणाम असणार आहे. लब्धुपयोगो विशिष्टम स्वावरणस्य क्षयात क्रमाच स्यात्. लब्धी आणि उपयोग या स्वरूपानं हे भावमन असणार आहे. लब्धी रूपही असणार आहे आणि उपयोग रूपही असणार आहे. स्वावरणस्य क्षयात आपल्या आपल्या आवरण कर्माचा क्षय, इथं उदयाभावी क्षय हा येत आहे. क्षयात म्हणजे क्षयानं नाही. काय झालं ते आपण म्हणतो म्हणून काढायचं आहे असं नाही. क्षय झाल्यानंतर भावमन राहील काय? ज्ञानावरण कर्माचा क्षय झाल्यानंतर भावमन राहत नाही. तर इथं क्षयात जरी लिहिलं स्वावरणस्य क्षयात तर याचा अर्थ क्षय नाही, क्षयोक्षम. क्षयोक्षमामध्येही उदयाभावी क्षय आहे आणि म्हणून क्षयात हा शब्द त्यांनी ठेवलेला असणार आहे. केवलींना लब्धुपयोग भावेंद्रियम हे सूत्र लागू नये. मग प्रश्न काय? प्रश्न असा आहे की जाणण्याचं काम करतात म्हणजे उपयोग आहे तिथे. तिथं आत्मिक शक्तीनं जाणणार आहे व इंद्रिय लागणार आहे. सर्वच ज्ञानामध्ये तर ज्ञानाच्याच पर्याय जाणतो ना आपण. क्षयोपशमिक असो म्हणजे. पण ज्ञानाच्या पर्यायीत अंतर आहे का नाही? का सारख्याच आहे? स्वभावात अंतर नाही, ज्ञानाच्या पर्यायीत अंतर आहे. पर्यायीमध्ये पर्यायीगत योग्यतेनं अंतर येणार. हां, मग समजा त्या अपेक्षेनं
केवळ ज्ञानामध्ये लब्धी उपयोग लागत नाही. क्षयोक्षम लागल काय? क्षयोपशम नाही, तिथे भावमान सुद्धा नाही. मग संपलं. द्रव्य मनही नाही, भाव मनही नाही, भावेंद्रिय नाही आणि द्रव्येंद्रिय. हा कुठं सिद्धांना अरंत अवस्थेमध्ये आहे. अनंत असे द्रव्य मन आहे, परंतु आता शरीरच आहे, शरीर आहे तर ते तोपर्यंत ते राहणार, ते कुठं जाणार. म्हणून शब्द थोडे लक्षात ठेवण्यासारखे. असं नाही तर क्षयात भाव मनाचं काम होते असं म्हटलं जाईल, तर भाव मनाचं काम क्षयात नाही. क्षय झाल्यानंतर भाव मन काम करत नाही. तर क्षयाचा अर्थ काय अभिप्रेत आहे? क्षयोक्षम. क्षयोक्षमाची परिभाषा आठवते? इंदुताई आठवते क्षयोक्षमाची परिभाषा? तो उदयाभावी क्षय हा शब्द आहे. आता उदयास येणाऱ्या सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, तर तो क्षय इथं त्यांनी क्षयात या शब्दाच्या द्वारे अभिप्रेत आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपण. स्पर्शन रसन घ्राणं चक्षुश्रोत्रं च पंचकं स्पर्शन रसन घ्राणं चक्षुः श्रोत्रं च पंचकं यावत. ही जी 5 इंद्रिय आहेत, ही 5ही इंद्रिय मूर्तग्राहकम, मूर्तालाच जाणणारी आहे, मूर्तालाच ग्रहण करणारी आहे. इंद्रियाच्या द्वारे अमूर्त पदार्थाचं ज्ञान होऊच शकत नाही. त्यांना मर्यादा आहे. ते फक्त मूर्त पदार्थाला स्पर्शरस गंधवर्णाला जाणार आहे. एकम मनः मूर्तामूर्तस्य वेदकं च. मात्र एक मन असं आहे की जे मूर्त आणि अमूर्त दोन्ही प्रकारच्या पदार्थाला जाणू शकणार आहे. काही मनाच्या बाबत नियम आहे. इंद्रिय मूर्त पदार्थाला जाणे, मन मूर्त अमूर्ताला जाणे. इंद्रिय आपापल्या नियत विषयालाच जाणे, मन मात्र सर्व विषयाला जाणणार आहे. त्याचा विषय नियत नाही, मनाचा विषय नियत असणार नाही. आणि म्हणून यांना इंद्रिय नाव दिलं, मनाला अनिंद्रिय नाव दिलं. दुसरा भाग अनिंद्रिय म्हणण्यामध्ये आचार्यांचा हा आहे की इंद्रिय जशी दिसून पडतात तसं हे मन दिसत नाही, द्रव्य मनही. आणि या 3 कारणानं त्याला अनिंद्रिय असं म्हटलं जाते. आत्म्याला जाणते का मन? परोक्षरित्या त्या अनुभूतीच्या खाली कोण आहे? अनुभूतीच्या खाली हे मनच आहे ना. अमूर्ताचं ज्ञान करणं त्याचं काम आहे ना, एवढंच आहे. आता तो धर्मद्रव्यालाही जाणेल, परंतु प्रत्यक्ष नाही जाणार, परोक्ष रीतीनं जाणतो. पण आता मग वस्तुतः मन परोक्षाला जाणतं, तर आत्मेच्या अनुभूतीच्या खाली ते परोक्ष आहे का? तर म्हणतात आत्म्याच्या अनुभूतीच्या खाली मन आम्ही प्रत्यक्ष म्हणणार आहोत, मनाने होणाऱ्या ज्ञानाला. का तर म्हणतात त्या स्थूल मनाचे विकल्प नाही, मनाने जाणण्याचा विकल्प राहिला नाही, परंतु मनाचं निमित्तता तिथं आहे. आणि म्हणून त्याला आम्ही हे जे ज्ञान होणार आहे हे ज्ञान अमूर्त अशा अतींद्रिय ज्ञान स्वरूपाचं आहे असं म्हटल्या जाणार आहे. तस्मादिदमनवद्यं स्वात्मग्रहणे किलोपयोगी मना किंतु विशिष्टदशायां भवति मनस्वयं ज्ञानं नासीत्तमेतदुक्तं तदिन्द्रियानिन्द्रियोद्भवं सूत्रात् स्वात्मानं भवेषु तद्
अयमार्थो भावमनो ज्ञानविशिष्टं स्वयं हि सदमूर्तं तेनात्मदर्शनमिह नियतं हेतुमतिश्रुतज्ञाने प्राकद्वयं विनाश्यः मोक्षो न स्यादुते तस्मात् इदम अनवद्यम. या सगळ्या कथनावरून हा भाग सिद्ध झाला म्हणतात. स्वात्मग्रहणे मनहा किल उपयोगी. आत्म्याच्या ग्रहणाच्या काली फक्त मनच उपयोगी आहे, इंद्रिय उपयोगी नाही. किंतु विशिष्ट दशायां मनः स्वयं ज्ञानं भवति. पण मन उपयोगी असलं तरी विशिष्ट कालीच ते उपयोगी आहे. आत्म्याला ग्रहण करणं, बाकीच्या पदार्थाला ग्रहण करण्यासाठी सदा कार्य सुरू आहे, पण आत्म्याला ग्रहण करण्यासाठी मनाचं कार्य एका विशिष्ट काली असणार आहे. म्हणजेच काय, हां, स्वानुभवाच्या कालीच त्या मनाचं विशिष्ट असं कार्य असणार आहे. मनः स्वयं ज्ञानम. आता इथं भावमन म्हणजे काय अभिप्रेत आहे आम्हाला? ज्ञान पर्यायच अभिप्रेत आहे आणि त्यामुळे स्वयं ज्ञानम, मन म्हणजे स्वयं ज्ञान स्वरूप आहे. न असिद्धम एतदुक्तम तद इंद्रियानेंद्रियोद्भवम सूत्रात. मतिज्ञानाची परिभाषा काय आहे आपल्याजवळ? 5 इंद्रिय आणि मन यांचं निमित्त असताना जे ज्ञान होतं त्याला मतिज्ञान म्हणणार आहे. एके इंद्रियाला मतिज्ञान असेल का नाही? मग ही परिभाषा बसेल का नाही? थोडा विचार करा. मी काय विचारलं? एकेंद्रियाला मतिज्ञान श्रुतज्ञान आहे का नाही? मग ही परिभाषा बसते का तिथं? 5 इंद्रिय आणि मनाचं निमित्त बसत नाही. असेल म्हणजे ती सर्व व्यापक आहे व्याख्या. ज्याला मन असेल त्याच्याकरता ती व्याख्या लावा, ज्याला मन नाही तिथं इंद्रिय परत नाही, असं नाही आहे. म्हणूनच मुद्दाम करते. सम्यक ज्ञानासाठी ही परिभाषा आहे. सम्यक ज्ञान जे होईल ते संज्ञी पंचेंद्रियालाच होईल. म्हणजे 5 इंद्रिय आणि मतिज्ञान जेव्हा म्हणतो आहे तेव्हा सम्यक अभिप्रेत आहे की नाही आचार्यांना? हां, आणि त्याच्यामुळे 5 इंद्रिय आणि मन त्यावेळी नियमाने असणार आहे. बाकीच्या कुमती ज्ञानासाठी 5 इंद्रिय आणि मन लागेल हा नियम नाही आमच्याजवळ. मती आणि शुद्ध शब्दात लॉजिकल पॉईंट पकडला. हां, मग ते एवढंच पकडता आलं पाहिजे. आगमाचं तोच भाग महत्वाचा आहे. त्यांच्या मतिज्ञानाला काय पण तुम्ही वापरा, परिभाषा काय वापरू? कुमती नाव देणार आहो ना आम्ही. जरी ते इंद्रिय आणि मनाने होणारं असलं, जसं ते 5 इंद्रिय मन आपण इथं परिभाषा केली, तर तिथं काय परिभाषा करा? तिथं करणार आहो एका स्पर्शने इंद्रियाने होणारं मती. ते कुमतीच राहील ना. एका स्पर्शने इंद्रियानं होणारं कुमती आहे. चतुरेंद्रियापर्यंत होणारही कुमती आहे. मन असोदनी जीवापर्यंत होणारही कुमतीच आहे. काही प्रश्नच नाही. आणि 5 इंद्रिय आणि मन असणारही कुमती आहे. पुढचं जाऊन सांगत आहे. म्हणजे काय स्वप्नी पंचेंद्रियामध्ये असू शकते. मग मी तेच सांगत आहे ना. आता शेवटचं वाक्य काय बोलली मी? 5 इंद्रिय आणि मन आणि सहित जीवाच्या ठिकाणी कुमती ज्ञान आहे. हां, परंतु इथं आम्हाला अभिप्रेत काय आहे? मतिज्ञान शब्दाच्या द्वारे आम्हाला सुमतिज्ञान अभिप्रेत असणार आहे. स्वानुभूतीच्या काली कुमती ज्ञान राहील का? नाही राहणार आहे. आणि म्हणून विशिष्ट काली हा शब्द ठेवला. मती श्रुत ज्ञान ही एक विशिष्ट काली त्या उपयोगाचं आहे की ज्यावेळी मनही आहे, इंद्रिय आहे, इंद्रियांनी जाणण्याचा उपयोग संपलेला आहे, मनाचा सूक्ष्मसा विकल्प शिल्लक राहिलाय, असा काल जेव्हा आपल्या जीवनात येईल तेव्हा त्या मनाने अनुभूती होते असं म्हटल्या जाणार आहे.
स्यान् मतिज्ञाने यत् तत्पूर्वं किल भवे श्रुतज्ञानम. ही मतिज्ञानाची परिभाषा आहे. आणि श्रुतज्ञानाची परिभाषा काय आहे? मतिज्ञानाने जाणलेल्या पदार्थाचं विशेष ज्ञान. म्हणजे काय? उदाहरणानं कसं करावं ज्ञान? मतिज्ञान आणि श्रुतज्ञानातलं अंतर लक्षात आलं पाहिजे ना. परिभाषा तर आपण पाठ करू, ते लावता आली पाहिजे. हे पुस्तक आहे हे जाणण्याचं हे मतिज्ञान आणि हे विशिष्ट विषयाचा यात हा विषय सांगितलेला आहे. तर असं त्याच पदार्थाबाबत ते विशेष ज्ञान आहे. जसं साधी गोष्ट आहे की हा रंग किरमानी आहे, हे मतिज्ञान झालं. पण हा शोभून दिसला, हे श्रुतज्ञान. हे त्याचं विशेष ज्ञान आहे. आणि श्रुतज्ञान संज्ञी पंचेंद्रिय जीवाला मनानेच होते. असंज्ञी जीवापर्यंत त्या इंद्रियाने होईल, पण संज्ञी जीवाला मनानेच होईल. का? चांगलं आणि वाईट हे विषय सांगण्याचे. आपल्याला सूत्र आहे ना, श्रुत मनींद्रियस्य श्रुतज्ञान मनानेच होईल, हा आचार्यांनी नियम दिला. तर तिथंही सम्यक श्रुतज्ञान आहे. म्हणून सूत्र लावताना ह्या सगळ्या दृष्टी लक्षात घ्याव्या लागतात की जेव्हा सम्यक श्रुतज्ञान आहे तेव्हा ते अनिंद्रियानीच होईल. असंज्ञीपर्यंत श्रुतज्ञानात मग फक्त इष्ट किंवा अनिष्ट एवढाच विकल्प श्रुतज्ञानाचा नाही. इष्ट अनिष्ट ही खूप अबुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वकच म्हणजे बुद्धिपूर्वक इष्ट अनिष्ट कल्पनाही येत नाही. त्या इंद्रिय पण आपोआप त्या इंद्रियाचं कार्य होते. जसं मी नेहमी उदाहरण ठेवते की झाडांची मुळं कुठं पसरतात? पाण्याच्या दिशेने. जिथं त्यांना इष्ट माती इष्ट पाणी असेल तिथं. आता ते काय त्यांना कळते का की हे इष्ट आहे अनिष्ट आहे? पण ते सहज घडतं त्यांचं. ते श्रुतज्ञान आहे. कळतं त्यांना, त्यांच्या भाषेत कळतं. हा, ते इष्ट अनिष्ट कल्पना रूपानं नाही हेच सांगत आहे ना. श्रुतज्ञान जरूर आहे, पण इष्टानिष्ट ज्या रूपानं आपण कल्पना करतो त्या रूपाने अबुद्धिपूर्वक आहे. श्रुतज्ञान म्हणून तर मानलं ना. ते नेहमी लाजाळूचं झाडाचं उदाहरण देतो आपण. तर स्पर्श केला हे मतिज्ञान झालं. आणि त्यांनी मग आपण असं वाकावं लाजावं हे त्यांचं श्रुतज्ञान आहे. वाकावं असं नाही, सहज प्रक्रिया आहे. तर सहज प्रक्रिया का झाली? श्रुतज्ञानानं झाली. त्यावेळी त्यांचं ते श्रुतज्ञान आहे. आपल्याला ती सहज प्रक्रिया दिसणार आहे, कारण ते बुद्धिपूर्वक नाही. म्हणून आपण सहज म्हणणार आहोत त्याला. अयमर्थो भाव मनो ज्ञान विशिष्टम स्वयं हि सद अमृतम. म्हणून भावमन काय झालं म्हणतात नियमाने? ज्ञान विशिष्टम, एक ज्ञान विशिष्ट पर्याय झाली. स्वयं सद अमूर्तम. आणि ते कसं आहे भावमन? जेव्हा ज्ञान पर्याय मानतो तेव्हा ते मूर्त आहे की अमूर्त आहे? तसं तेव्हा ते अमूर्त अशा प्रकारचं आहे. तेन आत्मदर्शनम इह प्रत्यक्षम अतींद्रियम कथम न स्यात्. अशा त्या अमूर्त असणाऱ्या भावमनाच्या द्वारे अमूर्त अशा आत्मदर्शनाचं प्रत्यक्ष अतींद्रिय ज्ञान कसं होणार नाही म्हणतात. म्हणून नियमाने अमूर्त अतींद्रिय अशा शुद्धात्म्याचं अनुभवन त्या मनाच्या द्वारे झालं. का हेतू काय ठेवला? की त्या मनालाही आम्ही काय म्हटलं? अमूर्त म्हटलं आहे, प्रत्यक्ष म्हटलेलं आहे. अपिच आत्मसंसिद्धेहि नियतम हेतू मती श्रुत ज्ञाने. आत्म्याच्या अनुभूतीच्या काली नियमाने कोणतं ज्ञान उपयोगी आहे? मती श्रुत ज्ञानच उपयोगी आहे. दुसऱ्या ज्ञानानं आत्मानुभूती होत नाही. अवधी मनपर्य ज्ञानानं आत्म्याची अनुभूती होत नाही. अवधी मनपर्य ज्ञान नसलं तरी केवळ ज्ञान होऊ शकते, मोक्षाला जाऊ शकतो. अवधी मनपर्य ज्ञानातूनही केवळ ज्ञान होत नाही. इथे मती श्रुतज्ञाने म्हणजे द्विवचन आहे. म्हणजे मती आणि श्रुतज्ञान ह्या दोन्ही पर्याय एकाच वेळेला राहतील का?
द्विवचन आहे म्हणता इकडे नाही का वेळेत असेल. द्विवचन आहे ना. हां, तर मती श्रुत ज्ञाने हे दोन्हीही ज्ञान आत्मसिद्धीच्या वेळी कारण आहे. आत्मसिद्धीच्या वेळी मतिज्ञानही असेल अनुभूतीच्या काली आणि श्रुतज्ञानही असू शकेल. त्यांना का सांगायचं आहे ही दोनच ज्ञान? अवधी मनक पर्याय नाही याचा निषेध करायचा आहे. अच्छा, अच्छा. केवल ज्ञानाचा छद्मस्तासाठी प्रश्न नाही उभा राहिला, परंतु अवधी मनोपर्याय ज्ञान देखील त्याच्यासाठी उपयोगी नाही हे दर्शवायचं आहे. आत्म्याच्या विचारासाठी फक्त शुद्धज्ञानच आहे. ज्ञानात राहील. नाही, मतिज्ञान विचार तुम्ही शब्द खूप चांगला वापरला. विचार बरोबर आहे. आत्म्याच्या विचारासाठी ठीक आहे, पण आत्म्याच्या वेदनासाठी मतिज्ञानही येते मध्ये. मतिज्ञान पण इंद्रियाशी संबंध आहे ना. असं थोडंच आहे, मन आहे ना, मतिज्ञानातही मन आहे ना. प्रांतद्वयं विना मोक्षो न स्यात् स्यादृते मतिद्वैतम. प्रांतद्वयम दोन विना मात्र मोक्ष होऊ शकतो. म्हणजे अवधी आणि मनपर्याय ज्ञानाविना तर मोक्ष होतो, पण मतिश्रुत ज्ञाने हेतू नियतम आत्मसिद्धये मतिद्वैतम ऋते मोक्षो न स्यात्. मतिश्रुत ज्ञानाविना मोक्ष होऊ शकत नाही. म्हणजे केवल ज्ञानाच्या उत्पत्तीचं म्हणा किंवा उपादान कारण म्हणा, केवल ज्ञानाचं कोण राहील? केवल ज्ञानाचं उपादान कारण कोण राहील? श्रुतज्ञानच राहील. एक विशिष्ट दशेला प्राप्त झालेलं श्रुतज्ञान. माझे शब्द थोडे लक्षात घ्या. का म्हटलं? 11 व 14 पूर्वाचा तो पाठी असणार आहे असं मतिश्रुत ज्ञान, कारण तो श्रुत केवली झाल्याशिवाय केवली होत नाही. कुठलाही जीव कोणतं केवली होताना शुद्ध केवली होणार असतो. 12व्या गुणस्थाना जेव्हा जातो तेव्हा नियमाने 11 अंग 14 पूर्वाचा पाठी असेल किंवा 8 प्रवचन मातृकाचा तो ज्ञाता असलाच पाहिजे हा नियम आहे. शुद्ध केवली ही शुद्धज्ञानाची सर्वोत्कृष्ट दशा आहे. जे काही शुद्धज्ञान आहे तर ते सर्वोत्कृष्ट दशेमध्ये द्वादशांग रूप वाणी हे 11 अंग 14 पूर्व, त्याच्या पलीकडं तर शुद्धज्ञान राहणार नाही. प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे, तुम्ही त्याचा मिनिमम सांगितलं त्याच्यामध्ये राष्ट्रपवस्था म्हणजे याचं कमीत कमी ज्ञान असेल पाहिजे. म्हणजे इथे शुद्ध केवली होण्यासाठी एवढं ज्ञान कमीत कमी पाहिजेच का नाही? हे सगळ्यांना तेच होईल असं नाही. 8 प्रवचन मातृका असला तरी म्हणजे त्याच्यातूनही केवळ ज्ञान होईल. हा. म्हणजे 11 अंग 14 पूर्वाचं ज्ञान न होताही होईल. तो श्रुत एवढा नियम आहे, श्रुत केवली झाल्याशिवाय केवली नाही. पण श्रुत केवली 2 रूपात होतो. पूर्ण श्रुतज्ञान रूपाचा असा श्रुत केवली होईल किंवा 8 प्रवचन मातृकाचाही होईल. आम्हाला अभिप्रेत काय आहे? केवल ज्ञान होताना बाकीचं ज्ञान कमी अधिक आहे का नाही याचा प्रश्न उभा राहत नाही. आत्म्याचं ज्ञान पुरं आहे का नाही? तो 8 प्रवचन मातृकाचा ज्ञाता असला तरी त्याला आत्म्याचं ज्ञान पुरं आहे. 11 अंग 14 पूर्वाचा पाठी असला तरी त्याला आत्म्याचं ज्ञान पुरं आहे आणि म्हणून त्याच्यातून केवल म्हणजे कुंद स्वामीला ही अष्टप्रवचन मातृकाचं ज्ञान नव्हतं. असतं तर त्यांचा समावेश झाला असता शुद्ध केवलीमध्ये, पण त्यांचाही समावेश होऊ शकला नाही. अंतिम शुद्ध केवली भद्रभाऊ. तुम्हाला प्रश्न उभाच नव्हता राहायला पाहिजे. कुंदांना ज्ञान कोणत्या अंगाचं सांगितलं? ज्ञान कोणतं? तो ज्ञानांग, ज्ञानप्रवाद. हा, ज्ञानप्रवादाचं सांगितलं. म्हणजे 11 अंग 14 पूर्वाच्या पाठी नव्हतेच आणि म्हणून शुद्ध केवली नाही झाली. नाही 11 अंग शुद्ध 11 अंग 14 पाठी हे कंडिशन आवश्यक नाही ना. तुम्ही सांगितलं तर ते तेवढंही ज्ञान नव्हतं ना पुरा. तेवढं नव्हतं, पण अष्टप्रवचन मातृका इतके ज्ञान नव्हतं का? नव्हतं. आता ते अष्टप्रवचन मातृका म्हणजे हे डिफाईन अजून कोणी केलं नाही. म्हणजे नेमकं काय आहे? आता ते काय असेल आपल्याला माहित नाही, परंतु म्हणतात 5 समिती 3 गुप्तीचं ज्ञान असं म्हणतात. पण ते 8 साठी घेतलं एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यात काही अर्थ नाही फारसा. एवढं त्याचं समाधान होत नाही. ते तर बरोबर आहे.
म्हणून तर श्रुत केवली गणना झाली नाही एवढं ज्ञान असून कुंदांची. काय काय शुद्धगुणांची शुद्ध केवलीमध्ये गणना नाही. म्हणजे अंतिम शुद्ध केवली भद्रभाऊ नंतर कोणी शुद्ध केवली झाली श्रुत केवलीच नाही झाले ना. कुंदांना ज्ञान कमी नव्हतं, म्हणजे आत्म्याचं ज्ञान पुरं होतं, अध्यात्माचं ज्ञान पुरं होतं, पण जे पाहिजे पुरं तेवढं श्रुत केवलीला आवश्यक असणारं ज्ञान नव्हतं. कारण भाग सहज आहे. आपण दर्शन आचार्यांनाच एक अंगाचं ज्ञान मानतो. त्यांना जे शिकवलं आता त्या पुष्पदंत भूतबरीला किती आलं असेल त्यातलं, त्यांना लिहिलं किती असेल आणि त्या लिहिलेल्यातून बाकीच्या आचार्यांना किती आलं असेल, तर ते आपोआपच कमी होत आलं. प्रकृत में प्रमाण के भेद और उनके लक्षणों पर प्रकाश डाला गया है। प्रमाण के प्रत्यक्ष और परोक्ष ऐसे दो भेद करके प्रत्यक्ष प्रमाण के सकल प्रत्यक्ष और देश प्रत्यक्ष ऐसे दो भेद किए गए। जो ज्ञान 5 इंद्रिय और मन की सहायता तथा प्रकाश आदि के सानिध्य विशेष के होने पर होता है वह परोक्ष प्रमाण है, और जो किसी की सहायता के बिना होता है वह प्रत्यक्ष प्रमाण है। आगम में ज्ञान के जो 5 भेद बताए हैं उनमें से आदि के 2 ज्ञान परोक्ष प्रमाण माने गए हैं और शेष 3 प्रत्यक्ष प्रमाण माने गए हैं। इसमें भी अवधि ज्ञान और मन परिज्ञान ये देश प्रत्यक्ष क्यों है, इस विषय में आगम का यह अभिप्राय है कि ये द्रव्य क्षेत्र काल और भाव की मर्यादा लिए हुए बिना सहायता के जानते हैं बिना सहायता के जानते हैं, अतः ये देश प्रत्यक्ष है। किंतु ग्रंथकार का इस विषय में काय कळालं, द्रव्य क्षेत्र काल भाव की मर्यादा लिए हुए बिना सहायता के जानते हैं। ह्या मर्यादा तर आहे पण सहायता नाही। म्हणून देश आहे म्हणून प्रत्यक्ष. हा, इथे शब्द जर तसे लावले नाही तर अर्थ वेगळा होईल की मर्यादा लिए हुए बिना इकडे नाही लावायचं, बिना इकडे बिना सहायता. किंतु ग्रंथकार का इस विषय में भिन्न अभिप्राय है। इनका कहना है कि दोनों ज्ञानों के होने में अन्य की सहायता नहीं लेनी पड़ती, इसलिए तो ये प्रत्यक्ष है, और मन की सहायता से होते हैं इसलिए देश प्रत्यक्ष है। अब देखना यह है कि ग्रंथकार ने देश प्रत्यक्ष का यह लक्षण किस आधार से निश्चित किया है। यह तो पहले ही लिख आए है कि जो बिना किसी सहायता के होता है वह प्रत्यक्ष है, और जो 5 इंद्रिय और मन की सहायता से होता है वह परोक्ष है। इस प्रकार प्रत्यक्ष और परोक्ष के इन लक्षणों के आधार से देश प्रत्यक्ष के लक्षण पर विचार करने पर वह एक देश बिना सहायता के ही प्राप्त होता है। आशय यह है कि जब प्रत्यक्ष और परोक्ष के लक्षण में सहायता के भाव की अपेक्षा भेद किया जाता है, तब फिर देश प्रत्यक्ष यह नामकरण भी एक देश सहायता के भाव की अपेक्षा होना चाहिए। मालूम होता है इसी अभिप्राय को ध्यान में रखकर ग्रंथकार ने देश प्रत्यक्ष का यह लक्षण किया है कि जो 5 इंद्रियों के बिना केवल मन की सहायता से होता है वह देश प्रत्यक्ष है। इस प्रकार यद्यपि यह ज्ञात तो हो जाता है कि ग्रंथकार ने देश प्रत्यक्ष का लक्षण उक्त प्रकार से क्यों किया, तथापि इसकी पुष्टि अन्य प्रमाणों से होती है क्या, यह जानना शेष है। प्रकृति अनुयोगा द्वारा में बताया है कि मन से दूसरे मन को ग्रहण करके जो देश हानि, नगर हानि, राज्य भंग, हानि लाभ आदि को जानता है वह मन परिज्ञान है। इसी प्रकार काय लक्षात आलं, वाक्य लक्षात आलं, मन से दूसरे मन को ग्रहण करते जो देश हानी नगर हानी, म्हणजे आपण इकडे मनाने जाणता येते मन परिज्ञानी, आणि दुसऱ्याच्या मनातला विचार जाणतो आहे, म्हणून ते 2 शब्द आले। कशा सांगितलं ते प्रकृती अनुयोग द्वारा ते ग्रंथ आहे। इसी प्रकार अवधि ज्ञान के विषय में यह नियम है कि उपयोग में लगाने पर ही अवधि ज्ञान की प्रवृत्ति होती है, सदा नहीं। ते असं म्हणतात। आता समजा आपण म्हणतो की भवनवासी
ऊर्ध्ववासी अंतर्वासी वगैरे जे देव आहेत त्यांना अवधी ज्ञान आहे, पण त्या अवधी ज्ञानाचा उपयोग लागला तर त्यांच्या लक्षात येते की याने काय केलं होतं, याने नाही केलं होतं. म्हणजे सदाच त्यांच्या लक्षात आलं पाहिजे हा नियम नाही. त्या अवधी ज्ञानाचा उपयोग लागला तर ते जाणण्याचं कार्य करते, नाही लागला तिकडे तर जाणण्याचं कार्य करत नाही. इस प्रकार इन दोनों कथनों पर ध्यान देने से मालूम पड़ता है कि अवधिक ज्ञान में और मनपरिक ज्ञान में मन कारण होने से यहाँ ग्रंथकार ने इन दोनों ज्ञानों को मन सापेक्ष बतलाया तथा अन्यत्र यह विवक्षा प्रदान नहीं रही, इसलिए वहाँ देश प्रत्यक्ष का अन्य प्रकार से लक्षण किया गया है. फिर भी यहाँ इतना विशेष जानना कि ये दोनों ज्ञान मन द्वारा प्रवृत्त नहीं होते, केवल इनको सोपयोग दशा में लाने के लिए मन कारण पड़ता है, इसी से वे मन सापेक्ष कहे गए हैं. वाक्य मोलाचं आहे. सोपयोग पुन्हा पुन्हा वाच म्हणजे लक्षात येईल. केवल इनको सोपयोग दशा में लाने के लिए मन कारण पड़ता है. कुणाला इनको म्हणजे अवधी मनोपरे ज्ञान जेव्हा उपयोगात्मक काम करते तेव्हा मनाची गरज लागली. वस्तुतः मनाने जाणण्याचं कार्य ते करत उपयोगामध्ये असताना सुद्धा. अन्यथा इनकी परिगणना भी परोक्ष प्रमाण में की जाती है. यह तो हुई देश प्रत्यक्ष की चर्चा, अब थोड़ी परोक्ष प्रमाण की चर्चा कर लेना भी उचित प्रतीत होता है. यो तो मति ज्ञान और श्रुत ज्ञान को सभी ने परोक्ष माना है. साधारण रूप से पंचाधिकार भी इन दोनों ज्ञानों को परोक्ष ही मानते हैं, किंतु इन्होंने जो एक बात महत्व की कही है वह यह है कि ये दोनों ज्ञान स्वात्मानुभूति के समय प्रत्यक्ष रहते हैं. इसमें इनकी यह युक्ति है कि मन रूपी और अरूपी सभी पदार्थों को जानता है. मन रूपी और अरूपी सभी पदार्थों को जानता है, अतः सम्यक दर्शन के महात्म्य से स्वात्मानुभूति के समय इन दोनों ज्ञानों के द्वारा आत्मा का साक्षात प्रत्यक्ष होने लगता है. अब प्रकृति में यह विचार करना है कि यह कहना कहाँ तक संगत है. तत्वार्थ सूत्र में मति ज्ञान और शुद्ध ज्ञान का विषय छह द्रव्य और उनकी कुछ पर्याय बतलाया है. तत्वार्थ वार्तिक में इसका खुलासा करते हुए लिखा है कि मन के निमित्त छह द्रव्य और उनकी कुछ पर्याय का ग्रहण होता है. इससे इतना ज्ञान तो हो ही जाता है कि अतीन्द्रिय पदार्थ भी मति ज्ञान और शुद्ध ज्ञान के विषय है. फिर भी इस कथन से यह निष्कर्ष सहज निकल आता है कि भावमान स्वयं ज्ञान होने से उस द्वारा मिथ्यात्व के अभाव में आत्मा का अनुभव होना कठिन नहीं है, सहज है. एवढं सारा कथन कशासाठी केलं त्यांनी की मतिश्रुत ज्ञान अरूपी पदार्थालाही जाणू शकणार आहे. हा नियम आगमाने दिलाच आहे आपल्याला की या मतिश्रुत ज्ञानाचा विषय मूर्त पदार्थही होईल आणि अमूर्त पदार्थही होणार आहे. आत्मा अमूर्त आहे आणि म्हणून या मनाच्या द्वारे का होईना इंद्रिय का सोडले. इंद्रिय मूर्तालाच जाणणार आहे, आत्म्याला थोडंही जाणू शकत नाही इंद्रिय. आणि म्हणून फक्त मन पकडला की मनाच्या द्वारे आत्म्यामती श्रुत ज्ञानामध्येही मन काम करणार आहे. आणि त्या मनाचीही एक विशिष्ट काल दशा जेव्हा येते की जेव्हा तो फक्त या सगळ्यांना बाजूला करून आपल्या शुद्ध आत्म्याकडे लागतो, तेव्हा मनाच्या द्वारे आत्म्याचंही ज्ञान अमूर्त मनाच्या द्वारे म्हणजे आता ही संदिग्ध टर्म आहे. म्हणजे द्रव्यमन भावमन द्वारे म्हणजे निमित्त आहे का ते त्यात द्रव्यमनाचा तर प्रश्नच नाही इथं. द्रव्यमनाचा प्रश्न नाही. द्रव्यमन आहेच. नाही द्रव्यमन आहे तर द्रव्यमनाचं द्रव्यमनाने जाणण्याचं कार्य होतच नाही. निमित्त तर निमित्त आता द्रव्यमन तर आहे तिथं तर निमित्त राहणारच आहे ते. मग ते मनाद्वारे म्हणजे द्रव्यमनाच्या निमित्तानं नाही कधीच नाही. द्रव्यमनाच्या निमित्तानं होत मग निमित्त कोणाचं घ्यायचं. भावमन ही निमित्त आहे. भावमन सुद्धा ज्ञानाची पर्याय.